आता बरं पाणी आलं डोळ्यात. आता माझं बोलणं आवडलं नसेल नाही. या सगळ्याचा विचार ना घर सोडून जाताना करायला हवा होत असतो. मला एक सांग, मी जर अशा अवस्थेत न सांगता निघून गेलो असतो, तुला चाललं असतं? सर, तुम्ही असं निघून जायच्या गोष्टी करू नका. मी हात जोडते तुमच्या समोर. आता हात जोडून काही फायदा नाही आहे. खूप हर्ट केलायस मला. हे कधी इमॅजिन केलं नव्हतं तू अशी वागशील माझ्याशी. सर, हो तुम्ही हसताय. तो मग तुला काय वाटलं, गंमत फक्त तुला एकटीला करता येते? अगं चेहरा बघ तुझा केवढासा झालाय. बघ आरशात. अरे वा, हसणं विसरली नाहीयेस का? नाही, मला असं वाटत होतं हसणं विसरून आता फक्त माझ्यावर राग धरून बसली असशील. तुमच्यावर कसला राग? उलट मी खूप आनंदी आहे तुमच्यासाठी. तुम्हाला असं तुमच्या पायावर उभं राहिलेलं बघून लय भारी वाटतंय. आता मला खात्री पडली आहे की तुम्ही एकदम ठणठणीत बरे व्हाल. आधी जरा काळजी वाटत होती. राणी, तुझी काळजी तूच मिटवलीस. तू मला रिअलाइज करून दिलंस की माझ्या पायात ताकद आहे. मी आज जो उभा आहे ना माझ्या पायावर, फक्त तुझ्यामुळे. तू होतीस म्हणून मी माझ्या पायावर उभा राहू शकलोय. मला खरंच कळत नाही मी तुझे आभार कसे मानू. बाय द वे, मी काहीतरी आणलंय तुझ्यासाठी. एक मिनिट. हे तुझ्यासाठी. सर, मी तुमच्याकडनं हा फोन नाही घेऊ शकत. का? अहो, कुठल्या नात्याने घेऊ? तुम्हीच म्हटलात ना की आपल्यात कुठलंच नातं नाहीये. मग तुम्ही कुठल्या नात्याने मला फोन देता आणि मी तरी कुठल्या नात्याने घेऊ? माझ्यासाठी हे लग्न फक्त एक डील आहे, बाकी काही नाही. माझ्या आयुष्यातलं तुझं महत्व 0 आहे. माझ्या बेडरूम मध्ये झोपायला माझी कोणी नाही असतो. आणि असलीच ना तरी असं समज की एक टाकाऊ गोष्ट आहेस. मला वाचवताना तुझा फोन हरवला होता. तू माझी मदत केली होतीस, त्याची परतफेड समज. आणि परतफेड करताना कुठल्याही नात्याची गरज नसते.